भानगिरे यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। ही दृश्य आपण पाहू शकताय। उपनगरातील सर्वात मोठी दहीहंडी हडपसर परिसरामध्ये होत असते आणि या दहीहंडीचं आयोजन जे आहे ते शिवसेना शहर प्रमुख नाना भांगिरे यांनी केलेलं आहे। बक्षिसाची मोठी रक्कम जी आहे ती प्रथमच पुणे शहरामध्ये नाना भांगिरे यांनी सुरुवात केलेली आहे। नाना, बक्षिसाची मोठी रक्कम जी आहे ती तुमच्यापासून सुरुवात झाली आहे। गेले 10 वर्ष तुम्ही हा उपक्रम राबवताय, काय वैशिष्ट्य आहे तुमच्या दहीहंडीचं? गेले 10 वर्ष या हडपसरमध्ये हांडेवाडी प्रभू श्रीराम चौकामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने दरवर्षी या ठिकाणी दहीहंडी महोत्सव साजरा होत असतो आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी गोपाळ भक्त येऊन आनंद लुटत असतात। त्याचबरोबर बारामती, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी अनेक दहीहंडी पथक या ठिकाणी येत असतात। आपला त्यांच्या खेळाचं या ठिकाणी ते आपलं खेळ या ठिकाणी दाखवत असतात। म्हणून अशा खेळाडूंना सुद्धा अशा दहीहंडी पथकांनाही चांगल्या प्रकारचे बक्षीसं या ठिकाणी मिळाले पाहिजे। म्हणून आमचा एक प्रयत्न असतो की चांगल्या प्रकारचं बक्षीस देऊन त्यांनाही त्यांचा खेळ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला पाहिजे। आणि दरवर्षी या ठिकाणी पारंपरिक, सांस्कृतिक, त्या ठिकाणी अनेक वारकरी बांधव या ठिकाणी या दहीहंडी महोत्सवामध्ये येत असतात। त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला बांधव या ठिकाणी दहीहंडी महोत्सव बघायसाठी येत असतो आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व गोपाळ भक्त आनंद लुटत असतात। आणि हा दहीहंडीचा एक विशेष म्हणजे सगळे प्रकारचे नागरिक या ठिकाणी येत असतात। या दहीहंडीला यावेळेस खूप महत्त्व आहे, निवडणुका जवळ आहे, कशी दहीहंडी फोडणार आहे? ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार 100% या ठिकाणी येणार आहे। एक वेगळं पण काय, बक्षिसाची रक्कमही वाढत गेली? नाही, दरवर्षी 7,07,771 हेच बक्षीस गेले 10 वर्ष सातत्याने या ठिकाणी ठेवलं जातं। वेगळं पण काय? ह्या ठिकाणी वेगळं म्हणजे पारंपरिक खेळ असतात, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्याचबरोबर आपले वेगवेगळे आम्ही वारकरी बांधव या ठिकाणी येऊन त्यांचे वारकरी आपल्या या ठिकाणी येत असतात आणि असं एक सगळ्यांना घेऊन चालणारा हा दहीहंडी महोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो। पण यावर्षी या भागात अनेक दहीहंड्या दिसायला लागल्यात निवडणुकीच्या तोंडावर। नाही, आमची निवडणूक हसून नसो, पण गेले 10 वर्ष आम्ही या ठिकाणी दहीहंडी महोत्सव साजरा करत असतो आणि चांगलं सगळ्यांनी घेतलं जातं। ते सगळ्यांना आपला दहीहंडी महोत्सव, सगळ्यांना गोपाळ भक्तांना प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या दहीहंडी महोत्सवामध्ये त्यांना आनंद लुटता येईल। किती वाजता सुरू? ह्या ठिकाणी बरोबर 5 ते 5:30 वाजता या ठिकाणी आपलं या ठिकाणी ढोल पथक, त्याचबरोबर वारकरी बांधव या ठिकाणी येतील आणि 5-5:30ला त्याचबरोबर सलामी द्यायला बी अनेक पथकं या ठिकाणी येणार आहे। नक्की पथकं जी आहेत ती या ठिकाणी दाखल होतील आणि 5:30 नंतर या दहीहंडीला सुरुवात होईल। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।